हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे मजेत ना. आज आपण बघूया बॅक साईडची कटिंग कशी करायची. मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी मापे कसे घेत आहे म्हणून. तर या व्हिडिओमध्ये आपण 4-4.5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण पूर्ण मापे कसे घ्यायची ते बघूयात. तर सर्वात आधी बघा, माझी लांबी आहे 14 इंच, तर मी त्यात एक ॲड करून 15 इंच घेतली आहे. माझं शोल्डर तर 14 इंच आहे, पण माझा गळा डीप असल्यामुळे मी पूर्ण शोल्डर टाकलं आहे 5. जिथे आपण 5 टाकला आहे तर खाली पण मोंढा जिथे येतो ना तिथे पण 5 घेऊन घ्यायचं. त्याच्यानंतर मग ते मोंढ्याचं माप टाकलं आहे. माझा मोंढा आहे 36 नुसार 6 वरती, तर मी इथे 6 वरती रेष ओढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच रेषेवरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर आधी कॉर्नरमध्ये तिथे मोंढ्याचा आकार द्यायचा असतो. तर तिरप्यामध्ये 1.25 इंच आणि जिथे आपण मोंढ्याची सरळ रेष फाडली आहे ना त्याचं सेंटर घ्यायचं, म्हणजे 6 आहे तर 3 घ्यायचं. आणि जी सरळ आपण रेष फाडली होती त्याच्यावरती आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा. तर छातीचा चौथा भाग येतो 9 इंच, तर 9 इंच प्लस 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. आणि जेवढं आपण छातीच्या ठिकाणी माप टाकलं आहे ना तेवढंच कमरेच्या ठिकाणी टाकायचं. ते याच्यासाठी टाकायचं कारण की तिथे आपलं डॅचचं पण येतो अंतर, त्याच्यामुळे तेवढं घेऊन घ्यायचं. त्यानंतर आपण गळ्याच्या साईडने येऊया. तर गळा माझा डीप असल्यामुळे मी 2 इंच घेतलं आहे आणि माझी 3 इंचाची शोल्डरपट्टी तयार आहे. तर शिलाई मारल्याच्या नंतर ती 2.5ची होते. तर वरती 2 घेतलं आहे, तर 9.5 इंचाचा गळा आहे. बघा 9.5 इंचावर माप घेतलं आहे, एक्स्ट्रा काहीच घ्यायचं नाही. इथे तुम्ही 2 घेऊ शकता, 2.25 घेऊ शकता आणि 2.5 पण घेऊ शकता. मी 2.5 घेतलं आहे. रेषा ओढून घ्यायची आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपला गळ्याचा आकार देण्यासाठी. त्यानंतर मी फ्रेंच करूनने तिथे आकार देते. बघा कसा देतोय, तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे व्यवस्थित गोल आकार द्या. आणि जे मोंढ्याचे फाडले होते ना आपण सेंटरमध्ये आणि मधात, तर ते आपण ते जॉईन करून घ्यायचं फ्रेंच करूनने. बघा मी काय करते आहे, 1.5 इंच तिथे वरती वाप टाकते आहे, त्यामुळे व्यवस्थित बॅकमध्ये असा वर उठल्यासारखं होत नाही. आणि गळ्याच्या साईडने पण उतार देत आहे 1.5 इंचावरती. त्यानंतर आता जे आखलं आहे ना ते बॅकसाठी आहे. बॅकचा जो डाच असतो ना त्यासाठी, तर तो किती घ्यायचा, तो घ्यायचा असतो आपला जो गळा आहे ना त्याच्या खाली 1/2 इंच खाली समजा किंवा 1 इंच खाली समजा, पण त्याच्या वर नाही जायचं. तर मी घेतलं आहे गळ्याच्या साईडून 3.5 इंच. तर दोन ठिकाणी माप टाकले जेणेकरून ती रेष सरळ येईल. आणि दोन्ही साईडनं अर्धा इंच मार्क करून रेषा फाडून घेतल्या आहे. याप्रमाणे तुमचा बॅकचा टाच तयार होतो आणि अशा पद्धतीने तुमचा बॅक कंप्लीट होतो आणि तो कट करून घ्यायचा व्यवस्थित. तुमच्या काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी ज्यावेळेस आखायला बसले ना पेपर कटिंग, त्यावेळेस माझं लक्ष नव्हतं की मी पेन तो जिथे मार्क करते ते दिसत नाही आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मार्कर पेनचा वगैरे यूज करेल. मला तुम्ही म्हणू शकता की तुमचे जे रेषा फाडलेल्या आहेत त्या दिसत नाही आहे वगैरे, समजून जा, लक्ष नसतं कधी कधी. तर हा गळ्याचा आकार बघा कसा परफेक्ट येतो आहे. आपले जो कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या साईडची कटिंग हवी आहे. बॅक साईडचे तुम्ही मला कमेंटमध्ये माप सांगू शकता, त्या पद्धतीचा मी व्हिडिओ टाकते. आणि हा जो ब्लाऊजचा जो बॅक साईडचा व्हिडिओ आहे ना, याप्रमाणे आपण 1 टक्स 4 टक्स प्रिन्सेस कट या सगळ्यांचे ब्लाऊज कट करू शकतो. म्हणजे असा बॅक कापला ना तो 3-4ही पॅटर्नला चालतो, बोटनेक सोडून.